नमस्कार, सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. पंचनामा पुस्तिकेला परवानगी देण्यास प्रशासनाची टाळाटाळ. सांगली शहरातील वाढती गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा वाढता प्रादुर्भाव आणि कायदा सुव्यवस्थेचा पंचनामा मांडणाऱ्या पुस्तिकेला परवानगी देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला. यावरून त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आज सांगली शहरात नशेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं, मात्र ही नशा नेमकी कुठून येते याचा शोध पोलिसांना लागत नाही, असा आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला. सांगलीत मोठ्या प्रमाणावर खून आणि गंभीर गुन्हे घडत असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ओपनिंग खुनाची घटना घडल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. या सर्व परिस्थितीचा आढावा घेणारी आणि महापालिका क्षेत्राचा पंचनामा मांडणारी एक पुस्तिका आम्ही तयार केली आहे. मात्र या पुस्तिकेला परवानगी देण्यास प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करतं, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. ते म्हणाले, शहराची सध्याची दिशा लोकांसमोर मांडणं हा गुन्हा आहे का? आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की आम्हाला परवानगी द्यावी. लोकशाहीत कोण कोणाविरोधात बोलत आहे हे महत्त्वाचे नाही, मोकळ्या मनाने परवानगी दिली जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, आजही सांगली शहर ड्रग्सच्या विळख्यात आहे, हे वास्तव आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हे घडले आहेत, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आम्ही ही पुस्तिका काढली आहे. प्रशासनाने अद्याप स्पष्ट नकार दिलेला नाही, त्यामुळे त्यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहत आहोत. खुनाची मालिका या शहरात आहे. आम्ही एक पुस्तिका काढली, सांगली शहराचा पंचनामा. पण त्या पुस्तिकेला सरकार आम्हाला परवानगी देत नाही. कारण का, या शहरात नशेबाज काय काय झाले त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या, त्या आम्ही एकत्रित केल्या, त्या छापल्या. खुनाची मालिका मागच्या वर्षी झाली, यावेळी तो ओपनिंगलाच 2 खून झाले. ओपनिंगला कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांची होती, जे परवा येऊन आश्वासनं देऊन गेले, हे आम्ही काढलेलं. हे तुम्हाला देण्याला आम्हाला बंदी आहे. का बंदी आहे तर याच्यात या जिल्ह्याच्या प्रशासनाच्या विरोधी सगळ्या बातम्या आहेत. हे सगळ्या बातम्या आहेत, या वाचल्या तर तुम्ही तिकडं मतदानही करणार नाही याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळं या सगळ्या बातम्या वर्तमानपत्रात आलेल्या आहेत बरं का. आम्ही काही बातमी दिली नाही. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या आम्हाला छापून लोकांपर्यंत द्यायला यांचं विरोध आहे, आम्हाला परवानगी नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की थोडासा विचार यावेळी करा.